तर या आहे मुळ्याच्या शेंगा, म्हणजे याला आम्ही डिंगऱ्या म्हणतो. जो मुळा असतो आपण त्याची जो किसून पराठे किंवा असे किसून भाजी बनवतो, त्याच मुळ्याच्या ह्या शेंगा आहे. तर याची पण टेस्ट आहे ना सेम लागते. तर छोटे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि बारीक कट केलेला लसूण टाकायचा आहे. थोडासा लसूण आहे ना तळल्या गेल्यानंतर 1 चमचा इथं मी आगरी कोळी मसाला टाकते आणि त्यानंतर थोडीशी हळद. त्यानंतर ह्या डिंगऱ्या आहे ना यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथं अर्धा चमचा मीठ पण टाकून घेते अंदाजानुसार आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपल्याला असं थोड्या सुक्या बनवायच्या आहे. तर यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतात. तर इथं आहे ना एकदम सुकी छान भाजी झालेली आहे. तर ही भाजी आपण टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकतो. तर याची टेस्ट आहे ना खूप छान लागते.